सर्व माऊलींना, या ठिकाणी आलेल्या सर्व तरुण मंडळींना, या ठिकाणी आलेल्या सर्व आमच्या ज्येष्ठ मंडळींना, गोरगरीब जनतेला आणि जोरदार टाळ्या आपल्यासाठी सर्वांसाठी होऊ द्या। या ठिकाणी सर्वप्रथम मी आपण आलेल्या सर्व मंडळींना माझ्या आयुष्यातील हा सर्वात महत्त्वाचा क्षण, या सावंतवाडी मतदारसंघातील आमदारकी आणि विधानसभेसाठी आलेल्या तमाम जनतेतील लाईव्ह सुद्धा पाहणाऱ्या सर्व जनतेला माझा सर्व जनतेला साष्टांग नमस्कार। उपस्थित असलेले माझे या कडक उन्हामध्ये उभे राहिलेले माझे सर्व तरुण मंडळी, मी खरोखर तुमचा ऋणी आहे, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या तळपत्या उन्हामध्ये पूर्ण माझ्या बाजारपेठेतनं चालत आलात। या सर्व माऊलींसाठी आणि तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या देऊया। या ठिकाणी उजव्या बाजूला गाणं जे चालू आहे थोडस बंद करावं असं विनंती करा, थोडीशी रिक्वेस्ट आहे। जे मी बोलेन ते अखंड महाराष्ट्र पाहत आहे, जे मी बोलेन ते या सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातील सर्व जनता पाहत आहे, आणि जे मी बोलेन ते परमेश्वर सुद्धा पाहत आहे। जे मी बोलतोय ते परमेश्वर सुद्धा ऐकतोय, कारण आजचा दिवस हा या सावंतवाडी मतदारसंघासाठीच नव्हे, ते या कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा मी खूप नमस्कार करतोय। आपण सर्वांनी एवढ्या तळपत्या उन्हामध्ये आपण सर्वजण आलात, या मतदारसंघातील एका नवीन चेहऱ्याला आपण उगवता तारा म्हटलात, आणि या नवीन चेहऱ्यावरती आपण सुद्धा विश्वास दाखवल्याबद्दल सर्व सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी विधानसभेतील सर्व पत्रकार बंधूंसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या। म्हणजे टाळ्यांमध्ये आपण कमी पडूया नको। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माऊली आणि माझ्या ज्येष्ठ मंडळी आणि तरुण वर्गाला मी धन्यवाद वारंवार द्यायचं कारण एकच आहे, विशाल प्रभाकर परब नावाचा अपक्ष उमेदवार सावंतवाडी विधानसभेमध्ये उभा राहिल्यानंतर या मतदारसंघातील प्रत्येक तरुण, या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती डोळ्यामध्ये दुःख घेतल्यानंतर आनंदाचे अश्रू आल्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतोय, खरोखर धन्यवाद देतोय। ज्या दिवशी माझा फॉर्म भरला त्या दिवसापासून आज तगायत, आणि आजपासून 23 तगायत तर जो जोश आहे तोच जोश आपल्या सर्वांमध्ये आहे। जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी होऊ द्या। या ठिकाणी मला एकच सांगावंसं वाटतंय की आज शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, आणि येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनला सावंतवाडी सायला विकास विशाल पर्वच करणार आहे। जनतेला माहिती आहे, मी बोलायची गरज नाही आहे, पूर्वीचा जमाना गेला, परंतु आता जनतेला माहिती आहे या मतदारसंघात कोणाची गरज आहे। मी कोणावरही वाईट बोलणार नाही, पहिल्या दिवसापासून आज तर काय सांगतो आणि ह्याच्या पुढे पण सांगणार। पण मला एकच दुःख वाटतंय, मी कोणाचं वाईट बोलत नाही, वाईट करत नाही, तरी सुद्धा एक माणूस करून सोडला जातो। मित्र विरोधकांना मला विनंती आहे, मला नमस्कार आहे विरोधकांनो, कारण आपण जेवढी प्रसिद्ध येतात तेवढी विरोधकांपेक्षा माझी माऊली भात तुटून पडली आहे। त्या सर्व जनतेमुळे विशालराव 1 नंबरवर आलेले आहे। या ठिकाणी विशाल परबांना बदनाम करण्यासाठी प्रचंड चांगलं नियोजन आहे। संध्याकाळून अनेक काहीतरी अफवा चालू होती, बरोबर ना? संध्याकाळपासून सगळे अफवा चालू होते, कोणी अफवांना नाही, मला गॅरंटी आहे या मतदारसंघात 20ही ठिकाणी 3ही शहर 17ही जिल्हा परिषद प्रत्येक गावोगावी वाडोवाडी एकच चर्चा, विशाल यांचीच चर्चा, बरोबर ना? त्यामुळे सर्वांनी आशीर्वाद तर नक्कीच दिलाय, श्रीदेव पाटेकर आणि उपरलकर यांचा सुद्धा आशीर्वाद आज संध्याकाळपासून लक्षात ठेवा। विशाल प्रभाकर परब नावाच्या एका 35 आणि 36 वर्षाच्या तरुणाला थांबवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले। मी तर तुम्हाला त्यांना आव्हान देतो, जेवढं जमेल तेवढं चांगलं करा, तुमच्या फुले पडो गुलाबाची बोलो, तुमचं चांगलं व्हावं। विरोधकांनी कितीही विशाल बरोबर बोललो तरी चांगलं, ही माझी आशा आणि माझी अपेक्षा आहे। त्यामुळे काही शेती होणार आणि होणार त्या सगळ्यांना जनाई करायचे ते करा, पण या मतदारसंघातील प्रत्येक मतदार राजाने आपलं मतदान ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्याच दिवशी 70% मतदान हे फायनल झालेले आहे। त्यामुळे आज येणाऱ्या 2 दिवसात विरोधकांनी काही वाटो, किती प्रचंड काय वाटायचं ते वाटो, पण जे घ्यायचं ते जनता घेणार आणि विशाल परब यांना मतदान करणार। आणि पूर्ण सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग वासियांना एकच आवाहन करतो, या मतदारसंघात विशाल परब नावाचा युवक हा निवडून येणार, गोरगरीब जनतेसाठी येणार। त्यामुळे विरोधकांनी लक्षात ठेवावं की विशाल परब यांचा गुलाल उधळण्यासाठी 23 तारखेची तुम्ही सुद्धा पूर्ण या दौऱ्यामध्ये एवढं मी या जनतेसमोर सांगतोय। या ठिकाणी अनेक गोष्टी होती, परंतु कोणीही डगमगून जाऊ नये। प्रभाकर परब अपक्ष उमेदवार
सावंतवाडीकरांनी, सावंतवाडी वासियांनी, वेंगुर्ला वासियांनी आणि दोडामार्ग वासियांनी ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्याच दिवशी मला विजयी केले. त्या सर्वांना जोरदार टाळ्या होऊ द्या. या मतदारसंघामध्ये काही जण वाट पाहत आहेत 23 तारीखची. मी उलट म्हणतोय, ज्या दिवशी विशाल परब यांनी फॉर्म भरला त्याच दिवशी विशाल परब यांचा विजयी झाला. त्यामुळे टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही. या मतदारसंघातील असंख्य जटिल प्रश्न आहेत. मी ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या वाडीमध्ये गेलो त्या त्या ठिकाणी माझं मत मी व्यक्त केलं. या मतदारसंघात जी व्यथा आहे ती मी त्या त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि माझ्या समवेत कोण आहे तर गोरगरीब जनता आहे. आज आपण या ठिकाणी पहा, माझ्या व्यासपीठावरती आपण व्यासपीठावर कोण पाहताय का? या व्यासपीठावर विशाल प्रभाकर नावाचा एकच परब नावाचा मुलगा आहे. आणि कोण आहे? बरोबर ना? चूक की बरोबर? संपूर्ण जनता विशाल परब यांच्या सोबतच आहे. त्यामुळे जनतेसाठी पुन्हा एकदा टाळ्या देऊया आपण. आज आम्ही या बाजारपेठेमध्ये फिरत असताना फक्त सावंतवाडी मधनं सर्व मंडळींना बोलवलं, कारण येणाऱ्या 2 दिवसात विधानसभेचं इलेक्शन आहे, निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे. सावंतवाडी असे आलेले आणि गावागावात आलेल्या सर्व मंडळींना मी धन्यवाद देतोय. आज या पत्रकार बंधूंच्या ऑनलाईन सिस्टीम मधनं अनेक जण पाहत आहेत. मी सर्वांना विनंती करतोय, संपूर्ण सावंतवाडी वासियांना, सर्व धर्मातील, सर्व तळागाळातील लोकांना मी धन्यवाद देतो. कारण ज्या ज्या ठिकाणी मागील 15 दिवस मी फिरतोय त्या त्या ठिकाणी विशाल प्रभाकर परब यांचा विजयी झाला असं गोरगरीब जनता सांगते, शेतकरी वर्ग सांगतोय, त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहे. मला एकच सांगावंसं वाटतंय की या सावंतवाडी विधानसभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मंडळी, विशेष करून मुस्लिम समाजातील मंडळी सुद्धा आलेले आहेत. यांना सुद्धा जोरदार आपण टाळ्या वाजवणं काळाची गरज आहे. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. जेव्हा छत्रपती लढायला गेले त्यावेळी सर्व धर्म यांना घेऊन गेले. छत्रपती जेव्हा लढाई लढत होते त्यावेळी सर्व धर्मातली लोक होती. पण मला एकच सांगावंसं वाटतोय, या मतदारसंघाचा इतिहास मागील 15 दिवसापूर्वीच घडायला सुरू झालेला आहे. विशाल परब नावाच्या व्यक्तीला थांबवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेत. विशाल परब थांबले पाहिजे त्याच्यासाठी पाहिजे ते देतो. विशाल परब थांबले तर त्याचं वाईट करा, विशाल परब थांबले तर त्याचं असं करा तसं करा, सगळी प्लॅनिंग झाली. मित्रांनो, श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरळकर देव इथे जिवंत आहे. या सावंतवाडी मतदार काही खास नाही आहे या आमदारकीची. मी आमदार नाही, मी खासदारापेक्षाही जीवन चांगलं जगतोय, मी मंत्र्यापेक्षाही जीवन चांगलं बघतोय आणि चांगलं जगतोय. तुम्हाला माहिती आहे, टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही. थोडासा शिल्लक ठेवा. 30 तारखेला थोडा घसा पाहिजे आहे. माझा पण 25 दिवसात भाषण करून घसा गेलाय. पण एकच सांगतोय, हा घसा जातोय ना या गोरगरीब जनतेसाठी जातोय, गोरगरीब जनतेसाठी. माझ्यासाठी मी काही करत नाहीये. या मतदारसंघात आमदार झाल्यानंतर काय करणार हे प्रत्येक जनतेला मी दाखवून देणार. या मतदारसंघात डेव्हलपमेंट आणि प्रत्येक गोष्ट आणण्याची क्षमता विशाल प्रभाकर परब यांच्यामध्ये आहे. हे सर्व जनतेला गावागावात वाडीवर आपण जाऊन सांगितलेलं आहे. फक्त शेवटचे एक तुम्ही हात द्या, प्रत्येकाने आपल्या आपल्या वाडीमध्ये जाऊन हात द्या की या मतदारसंघाचा आमदार नाही, मी सेवक म्हणून राहणार. विशाल परब हा तुमचा सेवक म्हणून राहणार. मी आमदार म्हणून मिरवण्याची मला गरज नाही आहे. मी आपल्या सर्वांचा सेवक आहे. जिथे जिथे माय माऊली जनतेचं दुःख असेल त्या ठिकाणी विशाल परब त्या ठिकाणी मदत करणार. आज तगायत मी खूप काय केलंय, मी सांगायची गरज नाही आहे. परंतु मित्रांनो, आज एवढ्या त्या उन्हामध्ये सर्वजणात माझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊ दे. हे 4 दिवस चालू, पुढे सुद्धा होऊ दे, मला काही फरक पडत नाही. जनतेने, सावंतवाडी वासियांनी, दोडामार्ग वासियांनी आणि माझ्या वेंगुर्ल्याच्या सर्व मंडळींनी माझ्यावर जे प्रेम केलंय त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. कारण हे प्रेम मिळणं पण सोपं नाहीये. माझ्या व्यासपीठावरती अनेक ऐका, पहा बाजूला आहे का, माझ्या सोबत कोण आहे तर माझी जनता जनार्दन आहे. त्या जनता जनार्दन गावागावातनं, गरीबात गरीब शेतकरी सर्व मंडळी विशाल परब बरोबर आहे. एकच मित्रांनो सांगतो की समोरच्यांचे धाबे दणालेले आहेत, घाम फुटलाय. कशाला घाम फुटतोय? तुम्ही जर 15 वर्ष 20 वर्ष काय करताय, कशाला घाम फुटतोय? हा कालचा तरुण आहे हो, याच्याकडे काय आहे? या विशाल परबकडे काय आहे? एवढे काय घाबरता तुम्ही? या विशाल परब माणसात काय आहे? त्यामुळे मला एकच सांगावंसं वाटतंय, विजयी हा विशाल परब यांचाच आहे आणि जनतानाचाच आहे.
आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपला या मतदारसंघात प्रचार थंडावणार आहे. त्यामुळे प्रचार थंडावल्यानंतर रात्री बेरात्री आपल्या घराच्या आजूबाजूला काही लोक येत असतात. त्यामुळे माझं एकच विनंती आहे, येणाऱ्या विरोधकांना आपण नाही म्हणू नका. समजलं काय? या कोणी नाही म्हणू नका, त्यांना वेळ करा, त्यांना यायला धन्यवाद द्या आणि त्यांचा निरोप समारंभ करायला नक्कीच विसरू नका. बरोबर ना? हा निरोप समारंभ करत असताना ही सावंतवाडीचे जनता निरोप समारंभ पहिल्या 2 वर्षापूर्वी ठरवलेला आहे. त्यांना कोणताही नाराज करू नका. त्यांनी कमी देऊ नये, जास्त देऊ नये, काही देऊ नये, ते देतायत ते घ्या. परंतु विशाल प्रभाकर परब हाच उमेदवार आमचा निवडून येणार याची खात्री द्या. येणाऱ्या लोकांना द्यायची आहे आणि विशाल परब निवडून येणार हे तुम्ही त्यांना सांगायचं आहे. येणाऱ्या मतदारसंघ येणाऱ्या उद्याच्या इलेक्शन मध्ये सर्व मंडळी मला पूर्ण सपोर्ट दिल्याबद्दल धन्यवाद देतो. खूप गरमी आहे, वातावरण गरम आहे. आपण खूप वेळ मिला, तरुण वर्ग आणि माझे ज्येष्ठ मंडळी थांबल्याबद्दल धन्यवाद देतो. मी सर्वांना विनंती करतो, काही केवायची गरज नाही, आपण आपल्या घरी जायचं आहे. त्या ठिकाणी आपले महोत्सव करण्यासाठी 23 तारीखला सर्व मंडळींना तिन्ही तालुक्यातील मी नमस्कार करतो. सर्वांनी यायचं आहे. 23 तारीखला सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत आपला विजयी महोत्सव साजरा करायचा आहे. आणि विजयी महोत्सव आपला साजरा करत असताना गोरगरीब जनता, शेतकरी वर्ग सर्व मंडळी आपल्याकडे असतील. या सावंतवाडी मतदारसंघामध्ये इतिहास घडलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या विधानसभेवरती राहणार आहे. या विधानसभेवरती जो निवडून येणार तो गोरगरीब जनतेचाच नेता असेल, एवढं मी तुम्हाला सांगतो. या विधानसभेमध्ये निवडून येणारा गोरगरीब जनतेचाच नेता असेल. आपली गॅस शेगडी चिन्ह प्रत्येकाच्या हृदयामध्ये गेलेले आहे. आपण 21व्या शतकामध्ये आहोत. 21व्या शतकामध्ये मीडिया लोक, प्रेस लोक, पत्रकार लोकांनी जे सहकार्य केलंय ते खूप आनंददायी आहे. संपूर्ण विशाल परब यांचं जे काही शब्द आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं चांगलं कार्य माझ्या या पत्रकार बंधूंनी ठरवलेलं आहे. मी विरोधाकडे माझ्या बड्या नेत्यांनाही सांगतो आणि छोट्या नेत्यांनाही सांगतो, आपण सर्वांनी, काही जणांनी मला विरोध केला, मी त्यांना पत्रकार बंधूंच्या माध्यमातून धन्यवाद देतो. विशाल परब नावाच्या व्यक्तीला विरोध केल्यामुळे विशाल परब यांचा प्रचार सुद्धा आपण चांगला केला. विशाल परब यांचा प्रचारामध्ये थोडासा भाग आपल्या विरोधक मंडळीचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवूया. आपल्या विरोधक मंडळींसाठी थोड्याशा टाळ्या वाजवूया. त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे विशाल परब महाराष्ट्रात पोहोचले. काही वेळा पत्रकार बंधू आहेत, ऑडिओ क्लिप काढली, हे काढलं, हे काढलं, ते काढलं. मला पत्रकार बंधू गेले 4 दिवस 5 दिवस सतावले. मी तुम्हाला उत्तर देतो, 23 तारीखला उत्तर देतो, आज देत नाही. त्यांना वाटलं आज देईल, मी उत्तर देईन. 23 तारीखला ही जनता उत्तर देईल. ही मतपेटीत न विशालमय मतपेटी देईल. काय मला अजिबात हरकत नाही. 23 तारीखलाच आपला विजय असेल आणि 23 तारीख आपण मतपेटीत उत्तर द्यायचं आहे. या मतदानामध्ये मी आजपर्यंत असं ऑडिओ क्लिप व्हायरल करायला मी खोडा माणूस नाही आहे. मी चुकीचं कार्य करू नाही आहे. मी 35 आणि 36 वयातला एक तरुण आहे. मी चुकीचं काम करून कोणाची खराबी आणि आयुष्यात राजकारणासाठी एवढ्या खालच्या थरावर जाणारा मुलगा नाही आहे. मी एवढ्या खालच्या थरावर जाणारा मुलगा नाही आहे. मी मनातनं बोलतोय. मी एवढा लहान नाही आहे, मनाने लहान नाही, माझं मन खूप मोठं आहे. मी माझ्या आयुष्यात विरोधकांचा पण सन्मान केलाय. मी कोणाला वाईट बोललो नाही, वाईट केलंही नाही आणि असली फालतूगिरी किंवा ऑडिओ क्लिप व्हायरल करायचा धंदा मी केलेला नाही. पण 23 तारीखला जनार्दन या गोष्टीचं उत्तर देईल. अखंड महाराष्ट्रामध्ये माझी प्रसिद्धी करून टाकली, त्याबद्दल या विरोधाबद्दल धन्यवाद देतोय. विरोधकांसाठी पुन्हा आपण एक छोट्याशा टाळ्या देऊया. जास्त नको, छोट्याच द्या. या कोकणामध्ये चर्चा एकच आहे की काय या मुलाच्या मागे शक्ती आहे, काय याचं डेरिंग आहे, काय हा करतोय, तो हे करतोय, तो वाईट करतो. मी काय बोलत नाही, पत्रकार बंधूंकडे सगळं आहे. तुम्ही काय केलं, कोणाचं वाईट केलं, हेच माझं वाईट करणं आहे का? अपंगत केली, अंधाला, अपंगाला, सगळ्यांना मदत केली, गोरगरीब जनतेला मदत केली, हे माझं दुर्दैव आहे का? हो, सगळे जे नेते आहेत आमच्या विरोधातले सर्व आज ना काल उभं करण्यामागे माझं श्रेय आहे. 20 वर्षामध्ये सगळ्यांसाठी काम केलंय, खुर्च्या उचलल्या, झेंडे लावले, गरीबात मी काम केलंय. आजही मी तसं, मी कोणासाठी काही कमी केलं नाही. पण जनतेने सर्व पाहिलंय. माझ्या नेत्याने मला बाजूला जरी केलं तरी महाराष्ट्रातली जनतानी या 5 नंबरचं आपलं बटन आहे आणि गॅस शेगडी चालू करून सर्वांना गरम करून सोडायचं आहे. मी तुम्हाला एकच सांगतो,
आज या ठिकाणी या व्यासपीठावर कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या गावागावात जायचं आहे, प्रत्येकाने आपले बूथ सांभाळायचे आहे. विजयी हा विशाल प्रभाकर परब यांचा आहे, विजयी हा विशाल प्रभाकर परब यांचा आहे. ही जनता सांगते, मी नाही सांगत आहे, जनता जनार्दतोय. तुम्ही बाजारात जावा, बाजारात टेम्पोवाल्यांकडे जा, फळवाल्याकडे जावा, फुलवाल्याकडे जावा, मच्छी विक्रेत्याकडे जावा, कुठल्याही दुकानात जावा, मंदिरात जावा, भेटीत जावा, दोडामार्गात जावा, वेंगुर्ल्यात जावा, त्या ठिकाणी आंबोली जावा, ज्या ज्या ठिकाणी जाल तिथे विशाल परब यांचंच नाव आहे की नाही?